तर आपण ही दृश्य पाहतोय, राज ठाकरे बाहेर आले होते आणि गॅलरीमधून येऊन त्यांनी मनसैनिकांना यावेळेस आपण बघतोय शुभेच्छा दिलेल्या आहेत। शर्मिला ठाकरे देखील त्यांच्या सोबत, बाळा नांदगावकर देखील यावेळेस राज ठाकरेंच्या सोबत। शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि या कार्यकर्त्यांना राज ठाकरेंनी हात उंचावून शुभेच्छा दिलेल्या आहेत। तर दुसरीकडे आपण बघतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं औक्षण होत आहे। नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे आणि मध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसलेले आहेत। मोठं यश खरं तर भाजपला मिळालं आहे। 29 महापालिकांपैकी 21 ते 22 महापालिका या भाजपच्या ताब्यात जाताना दिसत आहेत आणि नितीन गडकरी यांच्या पत्नी या ठिकाणी आपण बघतोय या भाजपच्या राज्यातल्या 3 प्रमुख नेत्यांचं औक्षण करतायत। विजयानंतर ही औक्षणाची परंपरा या महापालिका निवडणुकांनंतर देखील जपली जाते। नितीन गडकरी यांच्या हस्ते या ठिकाणी आपण बघतोय देवेंद्र फडणवीस यांचा अभिनंदनपर सत्कार होतोय। पुष्पगुच्छ देऊन यावेळेस नितीन गडकरी देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन। नागपुरात गडकरींच्या घरी मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत। नागपूरमध्ये देखील मोठं यश भाजपला मिळालंय। एक हाती सत्ता नागपूरमध्ये भाजपची पुन्हा येणार आहे आणि देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात पोहोचल्यानंतर त्यांचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे, औक्षण करण्यात आलंय। तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर शिवतीर्थवर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमले होते। या कार्यकर्त्यांचा उत्साह राज ठाकरेंना पाहताच द्विगुणित झाला। मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी मग राज ठाकरेंच्या समर्थनात करण्यात आली। मनसेचे झेंडे घेऊन हे कार्यकर्ते शिवतीर्थवर पोहोचलेले आहेत। थेट दृश्य आपण बघतोय यावेळेस शिवाजी पार्कातली।